असं टॉप आलं असं होतं. आलं. आता आलं चालू आलं. झालं. आता झालं आलं सुरू. बघा. हा. हा. तर आता बघा, हा जो मिथ्या अहंकार आहे ना, हाच आपल्या दुःखाचं कारण आहे. आणि या मिथ्या अहंकारामुळे किंवा करता, मी स्वतःला करता मानल्यामुळेच आपल्याला शरीर घ्यावं लागतं. आता हा मिथ्या अहंकार आपण म्हणतोय काढून कसा टाकायचा आपल्यामधून. हा, जसं आता कोणी घराचं, आपण एखाद्याने घर बांधलंय, हा उदाहरण घेतलं की तो कसा मोठ्या अभिमानाने सगळ्यांना दाखवून सांगतो की हे घर मी बांधलेलं आहे. किंवा आता कोणी पुस्तक लिहिलं, तोही अभिमानाने सांगेल की हे पुस्तक ना मी लिहिलंय. गाणं गाणारा कोणी असेल तर तो काय म्हणतो की हे गाणं मी गायलेलं आहे. किंवा कोणी आता शाळा कॉलेज वगैरे उघडतं तर ते सांगतात की मी चालवतो हे. कोणी अन्नदान करत असेल तर त्या व्यक्तीलाही अभिमान असतो की मी इतक्या लोकांना अन्नदान केलं. तर याला हा अहंकार म्हटलेला आहे. आता हा अहंकार एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे ममत्व, हे ज्याला ममता म्हणतो आपण, जे अर्जुनामध्ये पण होतं की आपल्या शरीराशी संबंधित ज्या गोष्टी असतात ना त्यांच्या बरोबर आसक्ती ठेवणं. जसं माझे नातेवाईक, मग माझं घर, माझा व्यवसाय, हे झाली ममत्व किंवा ममता. तर हा अहंकार आणि ममत्व हे दोन्हीही बंधनाचं कारण आहे. जसं आता मनुष्य म्हणतो बघा की मी एवढा बुद्धिमान आहे, माझ्या एवढी बुद्धी कोणालाच नाही, या गोष्टी मी तयार करू शकतो. जसं आता कोणी शास्त्रज्ञ असेल, संशोधन करून त्याने एखादी गोष्ट तयार केली, त्याच्यामध्ये हा अभिमान दिसेल की माझ्या एवढा बुद्धिमान कोणीच नाही, मीच कष्ट करून काय ते हे बनवू शकलो. कोणीच मला माझ्या म्हणजे काय स्तरापर्यंत कोणी येऊच शकत नाही. आता खूप प्रसिद्ध उदाहरण घ्यायचं तर म्हणजे बॉक्सर्स असतात बघा, जे अतिशय शक्तिशाली असतात. आणि मोठी मोठी नावं आहेत, माईक टायसन, मोहम्मद अली वगैरे, हे खूप शक्तिशाली हम्म. होते त्या काळी. आणि अनेक चॅम्पियनशिप्स वगैरे ते जिंकायचे. आणि त्यांची धारणा कशी होती की माझ्या बरोबर माझ्या तोडीचा शक्तिशाली बॉक्सर कोणीच नाही, एकमेव वर्ल्ड चॅम्पियन हा मीच आहे. आणि पुढे काय झालं आपल्याला माहितीये, म्हणजे हा जो मोहम्मद अली होता त्याला काही काळांतराने जेव्हा त्याचं वय वगैरे झालं तेव्हा त्याला पार्किन्सन डिसीज झाला होता. म्हणजे पाण्याचा ग्लास पण त्याला त्याच्या हाताने पकडता यायचं नाही बघा. आणि हे सगळ्याच हम्म. स्पोर्ट्समध्ये आहे की काही काळ गेला की त्यांना हरवणारे बॉक्सर्स किंवा त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ खेळाडू हे येतातच. पण अहंकारामुळे गर्व येतो आणि या अहंकारामुळे व्यक्ती आपलं स्थान आहे, पद आहे, हे टिकावं म्हणून प्रयत्न करत राहतो. आता कोणी व्यक्ती त्याच्या पदाच्या जवळ पोचायला जरी लागला ना तरी त्याची तो ईर्ष्या करतो, निंदा करतो. म्हणजे त्याने खाली पाडावं यासाठी, त्याला खाली पाडण्यासाठी प्रयत्न होतात. कारण स्वतःला करता मानल्याने हे असं होत असतं. तर इथे कृष्ण 13व्या श्लोकामध्ये आपल्याला हे सांगतायत की हा मिथ्या अहंकार किती चुकीचा आहे. एखादं कर्म सिद्ध होण्यासाठी किंवा कार्य सिद्ध होण्यासाठी म्हणजे ते घडून येण्याच्या मागे 5 कारणं असतात. आता कुठली कारणं आहेत ही 5, हे आता आपल्याला 14व्या श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलंय. बघू, आपण वाचूया. हरे मून वॉक कृष्ण. करणारे कोण, त्याचंही शेवटी असंच पतन झालं ना. गायब. कोणाचं? मून वॉक कोणा करायचं, आपल्याला पटकन नाव नाही हो आठवत आहे. हो हो हो, मायकेल हो, जॅक्सन, मायकेल मायकेल बरोबर. जॅक्सन. मायकेल जॅक्सनचंही बरोबर शेवटी असंच बरोबर. झालं. हो हो. म्हणजे आता ही भौतिक ऐश्वर्य सांभाळणं म्हणजे हे सोपं पैसा नाहीये बघा. असूनही त्याचा उपभोग घेता नाही आला. हो. तसंच आहे, ती बुद्धिभ्रष्ट करते ना, जर का तो हम्म. व्यवस्थित मार्गाने आलेला नसेल. आणि आपण हेच समजून घेतोय बघा, तो व्यक्ती कृष्ण भावनेशी जर का जोडला नसेल तर ती भौतिक ऐश्वर्य जी आंशिक स्वरूपात मनुष्याकडे आलेली आहेत ती त्याच्याकडे कृतज्ञता असणार नाही. आणि मग तो भोग हम्म. प्रवृत्तीला लागेल. असं आहे. कृतज्ञता येण्यासाठी त्याला हे समजलं पाहिजे की ही मला मिळालेली आहे, हे सामर्थ्य मला कुणीतरी माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या कृष्णाने दिलेलं आहे. हे हम्म. जोपर्यंत त्याला कळणार नाही तोपर्यंत तो स्वतःला करता, मिथ्या अहंकार, हे मी मीच प्राप्त करता. हा. केलं. हा, मी गाणं चांगलं गायलो, मला प्रसिद्धी मिळाली, हे माझे पैसे, आता मी ते कसेही उडवेन. हा, मग मी हम्म. ते वाईट गोष्टीसाठीही उडवेन, स्वतःही उपभोग घेईन आणि या पैशाचा वापर करून इतरांनाही त्रास देईन. म्हणजे किती बघा, हम्म. डबल कर्मबंधन आलं. डबल त्याला कर्म अमर बंद. व्हायचं होतं ना. हा. ते तो त्याला हो अमर हो मायकेल व्हायचं होतं. जॅक्सनला अमर व्हायचं हो. होतं. तो म्हणे मला बरोबर. मृत्यू येणार नाही, इतका माझ्याकडे पैसा आहे अम्मा, पण मी हो. कायम म्हणजे त्याच्यावर मात करीन. पण ते काय मात करेन. झालं नाही. पण हो, ते त्याच्याकरता तो कसं. ड्रग्ज वेगवेगळे घेत गेला ना. हम्म. अमरबाईच्या नादात तो ड्रग्ज घ्यायला लागला आणि शेवटी हो बरोबर. सर्वनाशच झाला. म्हणजे हे अज्ञानच आहे ना, हे हम्म. अज्ञानच आहे बेसिकली बघा. आता तिथे अमेरिकेमध्ये तो इलॉन मस्क आहे. हो हा, मंगळावरती यान पाठवण्यासाठी किती करोडो डॉलर्स हो खर्च करतोय. हो बरोबर. हो हा.
इथे आपल्या म्हणजे किती अमेरिकेत पण किती गरीब लोक असतील. आता आपण नाही म्हणणार अमेरिकेत गरीब लोक असतील की त्यांना अन्न वगैरे मिळत नाही, अशी अवस्था बहुतेक त्या देशात नाहीये, पण जगभरात किती असे लोक असतील किंवा प्राणी असतील किंवा मुलं असतील म्हणूया की ज्यांना अन्नही प्राप्त होत नाही. बेसिक सुविधा तर सगळ्या वेगळ्याच राहील, पण तिथे तो कोणाच्यासाठी नाही खर्च करणार. हम्म. मंगळावरती जाऊन आणि प्राप्त काय करायचंय तिथे जाऊन, जे इथे पृथ्वीवर करतायत तेच जाऊन तिथे पण करणार आहेत. हा, म्हणजे पण तुम्ही विचार बघा की नाही, त्या व्यक्तीला जे काही पैसे खर्च करायचे ते कोणा भल्यासाठी नाहीयेत. म्हणजे पृथ्वीचा हम्म. विनाश होतोय तो थांबवण्यासाठी, लोकांना एज्युकेट करून जे आहे ते स्वरूप टिकवण्यासाठी तो पैसे न खर्च करता अजून एक प्लॅनेट डिस्ट्रॉय करण्यासाठी हे पैसे वापरणार आहे. आणि तो आता तो मी शोध लावला, मी केलं, हा परत मी आहेच शोध त्याच्यात. लावला. अगदी नक्कीच आहे. म्हणजे आता हे जे आपली कोण होती आता गेली होती जी भगवद्गीतेचं हे करते ना, जी आता विल्यम अंतराळवीर परत आली. हा विल्यम्स नाही, विल्यम्स विल्यम्स विलियम्स. हा, तिचं नाव काय होतं माताजी? कोण विलियम्स? ती सुनीता विलियम्स, बरोबर सुनीता ना? विल्यम्स सुनीता सुनीता विल्यम्स विलियम्स. हा, तिला परत आणणारं जे यान होतं ते पहिल्यांदा तर ते बिघडलं म्हणून तिचा त्यांनी तो प्रवास पाठवलं. लांबला. हम्म. हा, मग जे पाठवलं ते या इलॉन मस्कनेच हो पाठवलंय हो ना. हो आणि हो. काय हो. अभिमान आहे बघा त्या माणसाला त्या गोष्टीचा. हा, हम्म. आता खरं आता आपण भगवद्गीता शिकतोय म्हणून आपल्याला लक्षात येतंय की इथे जर का परमेश्वराची इच्छा नसती तर कोणी जगभरातल्या किती सायंटिस्टने हातपाय मारा, ते येणं काही शक्य नव्हतं तिला परत आणणं. हम्म? पण कुठे आता तिचा हे गाढ आपल्याला विश्वास होता ना परमेश्वरावरती. गीता रोजची बरोबर, ती पण आता वाचायची ना. हीच गोष्ट आपल्याला 14व्या श्लोकामध्ये हेच सांगणार आहेत की इलॉन मस्क सारखे जे मोठे लोक असतात की जे धनवान असतात आणि ज्यांना वाटतं की मी हे सगळं करू शकेन, हे माझ्या आवाक्यातलं आहे, माझ्या मुठीत आहे सगळं जग. हा, हम्म. तर तो 5 कारणं असतात कुठलंही कार्य सिद्ध करण्याचं. तर आता हे इलॉन मस्कने अर्थातच गीता वाचलेली नाहीये, तिने सुनीता विल्यम्सने वाचली, तिची श्रद्धा होती. हा भाग वेगळा आहे, पण आपण आता मिथ्या अहंकार दूर करण्यासाठी बघतोय, हो ना. तर आता हो. 14वा श्लोक आपल्याला सांगेल बघा. हा, तर वाचा हम्म. माताजी. हरे कृष्ण. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक् विधम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. हरे कृष्ण. कर्माचे स्थान म्हणजे शरीर, कर्ता विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, ही 5 कारणे होत. म्हणजे कुठचंही हा सक्सेसफुल होण्याकरता हा, कार्य. आता कार्य बरोबर कर्मसिद्धीत जाण्यासाठी. पहिलं म्हणजे हम्म. काय सांगितलं? अधिष्ठानम. अधिष्ठानम म्हणजे शरीर. हम्म. त्यानंतर कर्ता. कर्ता म्हणजे ज्याच्यामध्ये स्थित तो आत्मा आहे, आत्मा. त्यानंतर आपली इंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा. आता ही झाली करणम. करणम म्हणजे ही इंद्रिय. मग त्यांच्या चेष्टा. चेष्टा म्हणजे इंद्रियांचे प्रयत्न, म्हणजे आपण काय तोंडाने बोलतो, आपण हातांनी कामं करतो, तर ही सगळे इंद्रियांचे चेष्टा झाल्या. आणि जे हम्म. आपण आता हे कसं होत असतं, हे ऍक्च्युली घडून कसं येतं, यासाठी आपल्याला हे थोडंसं वेगळं म्हणजे आहे. हा भाग इथे सांगितलेला नाहीये, पण थोडासा बाहेरचा मी तुम्हाला सांगते की जे आता आपण हम्म. बघा शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू असतात. आपण हे 6व्या अध्यायामध्ये शिकलोय. प्राण, अपान, हो. व्यान, उदान आणि समान. यांच्या मदतीने शरीराच्या हालचाली होत असतात. म्हणजे आपण जे बोलू शकतो, हातपाय हलवू शकतो, शरीराच्या ज्या काही हालचाली असतात हे वायूंच्या प्रभावामुळे होत असतं. आणि आपली बुद्धी जी असते ना, ती ज्ञानेंद्रियांकडे जोडलेली असते. ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आणि हे जे 5 प्राण असतात ना, हे जोडलेले असतात कर्मेंद्रियांच्या बरोबर. कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, वाणी, हात पाय. हो. गुदा आणि जननेंद्रिय, बरोबर ना. आणि हम्म. ही ज्ञानेंद्रिय जी असतात ना, ती आपल्याला माहिती आहे, ही ज्ञानेंद्रिय त्यांच्या विषयांकडे आकर्षित असतात. बघा, आपण हे समजून घेतलेलं आहे की व्यक्ती कितीही म्हणजे काय म्हणतात, तो स्थिताधीर जरी झाला तरी त्याची इंद्रिय त्याच्या विषयांकडे ओढ घेतात. आपण त्यांना फक्त संयमित करू शकतो, पण ओढ ही राहतेच. हा, म्हणजे कळलं ना काय मी म्हणते ते. असं हम्म. होणं शक्य नाही की ज्ञानेंद्रियांची ओढ त्यांच्या विषयांकडची संपली, असं होणं शक्य नाही. फक्त संयमित करण्याची शक्ती आपल्यामध्ये येऊ शकते, पण ज्ञानेंद्रियांची ओढ ही त्यांच्या इंद्रियांकडे राहतेच. म्हणजे
शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध हे जे इंद्रियांचे विषय आहेत, ही सर्व माहिती मनाला पुरवत असतात. म्हणजे काय की हे खाऊया, ते बघूया, सगळे हा हे एक्सटर्नल असं करू. फॅक्टर्सच आहेत ना. हा, कारण ते ज्ञान असं एकत्र करत असतात आणि आतमध्ये प्रोव्हाइड करत असतात मनाला. आता हे ज्ञान घेऊन मन बुद्धीकडे जातं, तेव्हा बुद्धी या मनाची आणि इंद्रियांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणवायूच्या द्वारे कृती करतं. कर्मेंद्रियांच्या द्वारे ही कृती केली जाते, हात, पाय, वाणी, गुदा आणि जननेंद्रिय यांच्याकडून. आता हे आपण समजून घेतलं की आपण जे 5 गोष्टी म्हटलं की अधिष्ठानम, हा म्हणजे शरीर, कर्ता म्हणजे तो स्थित आत्मा, त्यानंतर त्याची इंद्रिय आणि त्यांच्या चेष्टा म्हणजे इंद्रियांचे प्रयत्न, हे ऍक्च्युली हे ह्या प्रकारे ते कार्यान्वित होतात. आता समजून घेतलं पाहिजे की आपण एकमेव कर्ता असतो का? म्हणजे आता या गोष्टी म्हणजे अधिष्ठान, त्याच्यानंतर म्हणजे स्थान किंवा शरीर म्हणूया, मग तो कर्ता, त्याची इंद्रिय आणि त्यांचे प्रयत्न, आणि 5वा आपल्याला सांगितलाय की परमात्मा. आता या 5 घटकांमध्ये प्रत्येक घटकाचं महत्व म्हणजे 20% आहे का? 5 घटक म्हणजे 100% कार्य पूर्ण व्हायचं असेल तर प्रत्येकाचं महत्व 20% आहे का? तर पहिले 4 घटक म्हणजे अधिष्ठान, कर्ता, इंद्रिय आणि त्यांचे प्रयत्न हे जरी अगदी पूर्ण शक्तीनिशी वापरलेले असतील तरी परमात्म्याला जरी मान्य नसेल तर त्या कार्यामध्ये यश मिळत नाही. आता मिथ्या अहंकाराने आपण मात्र आपल्याला एकमेव कर्ता मानतो, जे आपण समजून घेतोय की मी कष्ट केले म्हणून हा एवढा मोठा प्रकल्प उभा राहिला. तर मी कर्ता मानणं म्हणजे हा मिथ्या अहंकार आहे. पण इथे कृष्ण म्हणतात की दैवम च एव अत्र पंचमम, म्हणजे जे 5वं कारण मी आहे परमात्मा, ज्याची अनुमती असेल तरच त्या कार्यामध्ये यश मिळेल. आता जसं एखाद्या मोठा प्लॉट असेल रिकामा, त्याच्यावरती कुठला कॉम्प्लेक्स बांधायचा प्रोजेक्ट ठरला असेल एखाद्या बिल्डरच्या द्वारे, मग त्याच्यात आर्किटेक्ट पण असतात, गवंडी, कामगार, असे अनेक प्रकारचे लोक तिथे काम करतात. त्यांची इंद्रिय, त्यांचे प्रयत्न यांचा वापर जरी अगदी 100% झालेला असला तरी तो प्रोजेक्ट कधी कधी रखडताना दिसतो. हो. कारण आपल्याला समजायला पाहिजे दैवमच एव अत्र पंचमम, जे 5वं कारण आहे परमात्मा, त्या परमात्म्याला ते मान्य नसेल तर यश मिळत नाही. आता विचार केला तर अधिष्ठान म्हणजे शरीर आपल्याला भगवंतांनी दिलंय, इंद्रिय, त्यांची शक्ती, प्रयत्न करण्याची शक्ती, ही सर्व भगवंतांनी दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला हा अहंकार करता येणं म्हणजे हे मी केलेलं आहे हे सगळं अज्ञानच आहे. म्हणजे या श्लोकातून आपल्याला नीटपणे समजू शकतो की एका कर्त्याच्या रूपात जीवाचं कार्य केवळ भगवंतांच्या अनुमतीद्वारेच होत असतं आणि ते भगवंतांनी दिलेलं शरीर आणि इंद्रियांवरती निर्भर असतं. त्यामुळे जीवाने स्वतःला कर्ता मानणं की मी एकमेव कर्ता आहे असं समजणं हे पूर्ण अज्ञान आहे. हम्म? आता हेच आपण समजत होतो की कोणी व्यक्तीने जर का म्हटलं की सगळं सारा जग मेरे मुठ्ठी में है, मी पाहिजे ते करू शकतो, तो नाही करू शकत. 5वं कारण जे आपण म्हटलं ते परमात्म्याला मान्य परमात्मा. असेल तरच ते होणार. हम्म? म्हणजे हे अज्ञान आहे स्वतःला कर्ता मानणं. आता 15वा श्लोक बघू आपण. एक हे पण फ्रेज आहे ना, मॅन प्लॅन्स आणि काहीतरी गॉड डिस्पोजेस. काय डिस्पोजेस, बरोबर. हो हो, ती एक मॅन म्हण आहे, प्रपोजेस आणि गॉड डिस्पोजेस. गॉड डिस्पोजेस. आपण योजना बनवतो आणि तो विफल करतो. हम्म. हा, आता 15वा बघूया, वाचा माताजी. हा. हरे कृष्ण. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरहा, न्याय्यं वा विपरीतं वा पंचयते तस्य हेतवः. शरीराने, वाणीने किंवा मनाने, न्याय्य किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळेच घडत असते. हा, हरे कृष्ण. आता या 5 घटकांना घेऊन जो योग्य अयोग्य कार्य करतो त्यानुसार त्याला कर्मफळ प्राप्त होतं. बघा, विचार करा, आपण जन्माला आल्यापासून बघतो की सूर्य रोज मावळतो, उगवतो, पाऊस पडतोय किंवा जमिनीतून अन्नधान्य उगवतं पाऊस पडल्यानंतर, फुलं उमलतात, एक ऋतुचक्र, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे सर्व सुरू असतं. सजीवांचं जीवनचक्र सुरू असतं, कुठे जन्म घेतोय कोण, कुठे मृत्यू होतोय. आता हे सगळं करण्यामागे आपला कुठला सहभाग असतो का? नाही, आपण केवळ बघत असतो. ऊन, हवा, माती, सूर्यप्रकाश, पाणी हे सर्व गोष्टी
गोष्टींच्या शिवाय आपण जगू शकत नाही. जसं कोणी आता तान्हं मूल असेल ते आपल्या आईवर अवलंबून असतं, त्यापेक्षाही कित्येक पटीने आपण भगवंतांवरती अवलंबून आहोत. कारण आपल्यापैकी कोणीही या गोष्टी निर्माण करू शकत नाही, भगवंतांच्या द्वारेच आपल्याला या दिल्या जातात. हे खूप विशेष आहे. बघा, कितीही मोठा शास्त्रज्ञ असेल आणि काही त्याने बुद्धी वापरून ज्या गोष्टी तो निर्माण करतो, त्या निर्माण करताना जे रॉ मटेरियल आहे, जे रिसोर्सेस आहेत, ते भगवंतांनी दिलेले आहेत, हे समजायला पाहिजे. तो निर्माण करू शकत नाही. म्हणजे आपण जे आता म्हटलं की हवा आहे, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, अग्नी आहे, या सगळ्या गोष्टी मिळतात त्याच वेळेला तो शास्त्रज्ञ त्या वापरून त्याच्या जोरावरती काहीतरी करून दाखवतो. मुळात त्या गोष्टी निर्माण करू शकत नाही. आता 16वा पंचभूतांना बघूया. घडवू शकत नाही. हा, घडवू शकत नाही, ती शक्ती त्याच्यामध्ये नाहीये. वापरण्याची शक्ती फक्त आहे. आता 16वा बघू कॅल्क्युलेट आपण. करू शकतो एखाद्या वेळेला, ते हा वैज्ञानिक ह्यांनी. हा, वैज्ञानिक ह्यांनी त्याचा वापर करून कुठली तरी गोष्टीची निर्मिती करू शकतो, हम्म. बरोबर ना? पण आता ह्या हो. गोष्टीच नसत्या मुळात, हा, तर काय झालं असतं हा विचार करा. म्हणजे मूळ उगम मुळात काय आहे या पाणीच नसतं गोष्टींचा? तर ते उंचावरून सोडून विद्युत तयार झालीच नसती. झालीच नसती, होय की नाही? बरं, विद्युत हम्म. तयार करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी ही बनवून इलेक्ट्रिसिटीच्या द्वारेही आपण बऱ्याच ज्या गोष्टी करतो त्याही प्रकाशामध्ये करतो ना. आता हो सूर्याचा प्रकाशच नसता तर बघा काय हो. झालं असतं. आपला हात पण आपल्या दिसत नाही डोळ्याने जर का प्रकाश नसेल तर. म्हणजे मूळ उगम इथे कृष्णच आहे, हे आपल्याला हम्म. समजलं पाहिजे. आपण हा. फक्त ती ऊर्जा जी आहे ती इथून तिथे असं वापरतोय. हम्म. हा, म्हणजे मेन त्याच्यातलं आता जसं म्हणतात ना, फिजिक्स आणि फिजिक्स मध्ये आपण काय शिकतो तर मॅटर बद्दल शिकतो. हा, जर सायन्सचे हो. विद्यार्थी असतील तर मॅटर, आणि क्वांटम फिजिक्स म्हणजे अजून सूक्ष्म जातो, एनर्जी बद्दल शिकतो. दोन्ही गोष्टी मॅटर आणि एनर्जी या दोन्ही महत्वाच्या आहेत, बरोबर की नाही? हा, तर आता आपण ज्या वेळेला स्पिरिच्युअल गोष्टी शिकायला जातो, आध्यात्मिक गोष्टी, तेव्हा आपल्याला समजतं की हे मॅटर म्हणजे आपलं शरीर आणि त्याच्यातली ऊर्जा म्हणजे हा आत्मा आहे, हे इंटरचेंजच होत असतं बघा. कारण मॅटर डिस्ट्रॉय होऊ शकतं पण ऊर्जा डिस्ट्रॉय होत नाही. जेव्हा आत्मा शरीर बदलतो तेव्हा ती ट्रान्सफर होऊन दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाते, पण ते गुण सगळं सूक्ष्म शरीर घेऊनच तिथे जातो तो आत्मा. तर त्यामुळे हम्म. तेच सायकल परत सुरू राहते, जरी भौतिक शरीर डिस्ट्रॉय झालं हा तरी. म्हणजे आता एखादं झाड गेलं बघा, कुठेतरी दुसरं झाड उगवलेलं असतं, बरोबर ना? कुठे, किंवा त्याचं दुसऱ्या प्रकारे झालेलं असतं ट्रान्समिशन म्हणतात तर देहाचं रूपांतर, आत्म्याचं देहांतर म्हणतो ना, सॉरी, देहाचं रूपांतर नाही, आत्म्याचं स्थलांतर हम्म. असा शब्द आपण वापरलेला बघा. मग तो कुठल्या शरीरात जातो हे आपल्याला कळत नाही, पण हम्म. स्थलांतर तर नक्की होतं. म्हणजे ती ऊर्जा जाते. हा. असं आहे. तर आता 16वा 15 झाले ना आपले. हो 15 एक झाले. 16वा करून थांबूया पाहिजे तर आपण. हा हो चालेल. हा हरे कृष्ण. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतीः. हरे कृष्ण. म्हणून हा हरे या 5 हा कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे, तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हम्म. म्हणजे आता आपण जे हरे म्हटलं ते कृष्ण. शेवटी सगळं श्रीकृष्णच हा, आहे. श्रीकृष्णच आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण कार्यसिद्धीस हम्म. जाण्याचं म्हणजे भगवंत आहेत. केवळ अधिष्ठान, कर्ता, इंद्रिय आणि त्यांचे प्रयत्न हे महत्वाचं नसून सगळ्यात महत्वाचं कारण आहे भगवंत आहे. कारण त्यांची अनुमती असेल त्याच वेळेला हे कार्य होऊ शकतं. तर जो मिथ्या अहंकाराने युक्त आहे म्हणजे जो अज्ञानात आहे त्याला मूर्ख म्हटलं पाहिजे, कारण तो नीटपणे हे पाहू शकत नाही आणि त्यामुळे स्वतःलाच करता मानतो आणि बंधनामध्ये मग अडकतो. तर हरे कृष्ण. सायली माताजी, रेकॉर्डिंग थांबवता का इथे? हो हो, एक मिनिट. हा. हम्म.